आपल्या देशातील सर्वांचे लाडके, कर्तव्यनिष्ठ, कर्तव्य कठोर असे IAS ऑफिसर असणारे तुकाराम मुंढे साहेब यांच्या आईचं निधन झालेलं आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे। तुकाराम मुंढे साहेबांनी आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ एक विवेकवादी, एक वेगळी आणि नैसर्गिक वाट निवडलेली आहे। ते म्हणतात की निसर्ग या जगाचा सगळा करता धरता आहे, त्यामुळे आम्ही नैसर्गिक पद्धतीने गोष्टी करणार आहोत। मुंढे साहेबांनी आपल्या आईचं अस्थि विसर्जन कुठल्याही नदीमध्ये केले नाहीत, त्याच पद्धतीने ते आपल्या आईचा ना 10वा ना 13वा करणार आहेत। ते विज्ञानवादी आणि एक विवेकवादी विचार संपूर्ण देशासमोर ठेवणार आहेत। त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे। नमस्कार, आमच्या बाईच्या म्हणजेच आईच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही एक वेगळी आणि विचारपूर्वक वाट निवडली आहे। एक वेगळा, संवेदनशील व विवेकवादी निर्णय मुंढे परिवारातर्फे घेतला आहे। निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता आहे आणि सर्वश्रेष्ठ शक्ती आहे। त्याचे रक्षण, संवर्धन आणि सन्मान करणे हीच खरी भक्ती आहे आणि खऱ्या अर्थाने श्रद्धांजली देखील आहे। याच विचारातून प्रेरित होऊन आम्ही आमच्या आईच्या अस्थींचे पारंपरिक पद्धतीने नदीत विसर्जन न करता त्या शेतात वृक्षारोपणासह विसर्जित केल्या। आम्ही त्या ठिकाणी वडाचे झाड लावले आहे, जेणेकरून आमच्या बाईची माया सावलीच्या रूपाने पिढ्यानपिढ्या जिवंत राहील। हा वटवृक्ष आमच्या बाईच्या मायेची सावली आणि जिजीचे आशीर्वाद बनून पिढ्यानपिढ्या बहरत राहील। आम्ही सर्व भाऊ आमच्या आईला बाई म्हणून संबोधित असू, तर संपूर्ण गावकरी आणि आप्तेष्ट त्यांच्या लाडक्या त्या जीजी होत्यात। तसेच आम्ही कोणत्याही प्रकारचा 10वा किंवा 13वा न करण्याचा निर्णय घेतला आहे। विवेकवाद आणि विज्ञानाची कास धरून सामाजिक उपयुक्ततेला आम्ही प्राधान्य दिले आहे। आजच्या आधुनिक युगात विज्ञानाची कास धरणे गरजेचे आहे, त्यामुळे सामाजिक उपयुक्तता आणि पर्यावरणाचे रक्षण करणे हेच आमच्या आईच्या संस्कारांना साजेसे ठरेल असे आम्हाला वाटते। आमच्या या निर्णयाचा आपण आदर कराल आणि बाईच्या आठवणी आपल्या हृदयात कायम जपून ठेवाल हीच नम्र अपेक्षा। समस्त मुंढे परिवार।